मोमोजची चटणी बनवणार आहोत. त्याच्यासाठी मी 2 कप पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे 2 टोमॅटो चांगले धुवून घेतलेले आहेत. ह्याच्यामध्ये सोडूया आणि 3 लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आता हे आपण 10 ते 12 मिनिटं आपण हे उकळून घ्यायचं. टोमॅटोला थोड्या मी चिरा काढून घेतलेले आहे. झालं आहे, पिस्तो बंद करूया आणि हे थोडं थंड होऊ दे. टोमॅटोची सालं काढलेली आहेत. आता हे मिक्सर जारमध्ये घेतलं आहे, ब्लेंड करून घेऊया. पाणी अजिबात वापरायचं नाहीये. ब्लेंड केलंय. पॅनमध्ये 1 टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलंय. तेल गरम झालं आहे. 2-3 लसूण पाकळ्या बारीक चिरून घातल्या आहेत. आलं पण आपण बारीक चिरून घातलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण ब्लेंड केलेले टोमॅटो घालूया. थोडीशी साखर आणि मीठ घातलं आहे चवीप्रमाणे. थोडंसं आपण व्हिनेगर घालणार आहोत. व्हिनेगर नसेल तर लिंबू घाला. थोडंसं आपण सोया सॉस घालणार आहोत. 2 मिनिटं चटणी आपण शिजवून घेऊया. चटणी झाली आहे, विस्त बंद करूया. मोमोजची चटणी तयार आहे. सर्व करूया.